की जय। पवित्र श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा ज्यांच्या सानिध्यामध्ये बसून आपण श्रवण करीत आहोत असे श्री लक्ष्मीनारायण देव, स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेतद्वीपवासी भगवान श्री वासुदेव नारायण, सभामध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर काही ओळी लिहिल्या आहेत। हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील भयाशी क्षण मात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी। भगवंताचं नामस्मरण केल्याने किंवा भगवंताची कथा ऐकल्याने अनंत पापराशी म्हणजे पूर्वी अनेक जन्मांमध्ये आपल्याने जे पाप सर्व झाले असतील किंवा यामध्ये पण जे काही होत असतील ते सर्व भगवंताचं नाव घेता बरोबर क्षण मात्रामध्ये दूर होत असतात। तृण अग्निमेळे समरस झाले, ज्या प्रकारे अग्नीचा स्पर्श होता बरोबर तृण म्हणजे गवत किंवा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणायला जा तर गायींना खाण्यासाठीचा जो चारा असतो कोरडा, ते सर्व गवतच आहे। तर ते अग्नीचा स्पर्श होता बरोबर ज्या प्रकारे एक क्षणामध्ये नष्ट पावतं, त्या प्रकारे भगवंताचं नाव घेता बरोबरच सर्व पाप, अनंत कोटी पाप असले तरी नाहीसे होऊन जात असतात। संतांनी ह्या ओळींवरती एक उदाहरण लिहिलेलं आहे। एक शहरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं लग्न गावातल्या मुलीसोबत झालं। आता प्रथम वेळेस तो व्यक्ती आतापर्यंत शहरात राहिला होता। आता अजून 25 वर्षापूर्वीच्या काळात तुम्ही जा तर असं होतं की गावांमध्ये अजूनही लाईट नव्हती, 12-12 तास लाईट नव्हती। आता शहरात पण गावांमध्ये पण 24 तास लाईट आहे। तर शहरामध्ये राहणाऱ्यांना दिवाळीच्या वेळेस सासूबाईंनी बोलवलं, म्हणजे आता दिवाळी वेळेस आपल्याकडे आकाश कंदील लावतात बरोबर, त्यामध्ये लाईट असतो ना, कंदील असतो। आता गावाकडे दिवे होते, पंत्या। हा प्रथम वेळेस यानं पाहिलं की दिवाळीचा सण आहे आणि हे काहीतरी नवीनच यांनी लावलेलं आहे, याने कधी हे पाहिलं नव्हतं। संध्याकाळी जेवणाला बसले असताना ते बाजूला मेवणे बसले होते, त्यांना विचारलं की हे काय आहे म्हणे। आता त्यांना झालं की जावई बापूची थोडी मजाक करूया। त्यांनी सांगितलं हे सूर्याचे पिल्ल आहेत। यांना झालं सूर्याचे पिल्ल, आजपर्यंत आम्ही शहरांमध्ये असे पिल्ल पाहिले नाही। आता विचार केला की हे सूर्याचे पिल्ल शहरामध्ये दिसत नाही, यांना मी शहरामध्ये घेऊन जातो। आता मागायचे कसे, म्हणून एक काम करतो, कोणी पाहणार नाही या प्रकारे लपवून ठेवतो, जाताना घेऊन जाईल। आता त्या पंत्या होत्या, रात्रीला जेवण झालं, सर्व झोपले। या भाऊने एक डब्बा घेतला, डब्यामध्ये 3-4 पंत्या भरल्या। आता कुठे ठेवू, घराच्या मागे खळं होतं, त्या खळ्यामध्ये जाऊन गायीसाठीचा चारा होता कोरडा, तिच्यामध्ये जाऊन लपवून ठेवल्या। विचार केला की सकाळी जायचं आहे, म्हणजे जाताना मी
घेऊन जाईल. आता त्यांनी तर स्वतःचा प्रताप दाखवला, चमत्कार दाखवला आणि जळू लागला. एक क्षणामध्ये मोठी आग झाली. आता जाऊन अजून खाटवरती पलंगावरती आळा पडतो. त्या आधी तर गावामध्ये आग लागली, आग लागली, आग लागली. सर्व धावत आले, पाणी टाकू लागले. तेवढ्यात सासरे बुवा पण आले. तेवढ्यात हे सर्वे आले जमा होऊन. त्यांना कशी लागली? तेवढ्यात जावई बापू म्हणता माझे सूर्याचे पिल्ल त्यामध्ये होते, ते काढू द्या मला आधी. सासरे बुवा समजून गेले सूर्याचे पिल्ल. सासरे बुवा म्हणता ही आग तुमच्या सूर्याच्या पिल्लांनीच लावली आहे. चला म्हणे गुच्चाप घरी. आणि सर्व शांत करून मग घरी आले. संतांनी आता सारांश असा लिहिला की लपून ते सूर्याचे पिल्ल म्हणजे दिवे त्या चाऱ्यामध्ये ठेवला. कोरडा चारा होता तर तरच त्याला आग लागून गेली. त्याने त्याचं काम केलं. त्या प्रकारे भगवंताचं नाव जो घेतो, पापी असो, त्याने घेतलं तरी पण त्याचे अनंत जन्माचे पाप नाहीसे होतात. कोणी अशुद्ध शरीराने घेतो तरी सुद्धा त्याचे पाप नाहीसे होतात. येता जाता शत्रुभावाने पण घेतो तरी सुद्धा त्याचे पाप नाहीसे होतात. कोणत्या पण भावनेने भगवंताचं नामस्मरण केल्याने पापांचा भार हा कमी होत असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण यामध्ये लिहिलं, तृण अग्निमेळे समरस झाले. की ज्या प्रकारे अग्नीचा स्पर्श होता बरोबरच सर्व जे तृण होतं ते जडून गेलं, त्या प्रकारे भगवंताचं नाव घेता बरोबरच सर्व पाप पण अनंत पाप हे नाहीसे होऊन जात असतात. भगवान प्रकट झाले आणि भगवंतांनी जे चरित्र केले किंवा भगवंताचे जे नाव आहे ते नाव आपण वारंवार यासाठी स्मरण करत असतो. हरिगीतापर्यंतची कथा आपण काल श्रवण केली होती. प्रतापसिंह राजा सुरत मुनीला म्हणतात की मुने, भगवान श्रीहरी यांनी ज्ञान भक्तिमातांना अर्पण केल्यानंतर भक्तिमातांनी देह कशा प्रकारे सोडला ते सांगा. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की 1000 विंचू एक समय जेव्हा दंश देत असतात आणि त्यावेळेस जशी पीडा होते तशी पीडा शरीरातून आत्मा निघताना होत असते. जे पीडा जीवात्मा बोलू पण शकत नाही, कोणाला सांगू पण शकत नाही. पण भगवंताचा भक्त जो असतो त्याच्या शरीरातून जेव्हा आत्मा निघतो, जीवात्मा निघतो, तेव्हा ज्या प्रकारे लोणीमध्ये केस असतं आणि सहजरीतीने आपण केस लोणीमधून काढून घेत असतो, त्या प्रकारे जरा पण पीडा न पावता भगवंताच्या भक्तांच्या शरीरातून जीवात्मा निघत असतो. बाकी पापी जीवात्मा याला अनेक यमदूत येऊन मार मारतात, जबरदस्तीने त्याला त्या शरीरातून निघायचं नसतं आणि जबरदस्ती जे यमदूत आहे त्याला ताणत असतात आणि करोडो प्रकारची पीडा त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होते. सर्वात मोठं दुःख, पीडा ही मृत्यूची सांगितलेली आहे. तर भक्तिमातांनी हा देह कसा सोडला, तर तेव्हा श्रीहरींनी काय केलं होतं, तेव्हा सुरत मुनी म्हणतात की भक्तिमाता यांना घनश्याम महाराजांनी सर्व ज्ञान अर्पण केल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाचं त्यांना स्मरण झाल्यानंतर भक्तिमाता डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करू लागले आहे. तेवढ्यात सकाळ झाली, सूर्य उदय झाला आणि सूर्य उदय होता बरोबरच भक्तिमातांच्या हृदयामध्ये पण प्रकाश पसरला आहे. त्यांच्या हृदय कमळामध्ये भगवान श्रीहरी त्यांना दिसू लागले आहे. डोळे बंद करून हृदयामध्ये भगवान श्रीहरींचं ध्यान भक्तिमाता करू लागल्या. भगवान 16 वर्षाची किशोर अवस्था युक्त भगवान श्रीहरीची मूर्ती भक्तिमातांच्या हृदयामध्ये दिसू लागली.
चरणांमध्ये सुंदर भगवंतांनी पैजण धारण केले आहे. रत्नजडित भगवंतांनी कमरपट्टा धारण केला आहे. 2 दिवसावर राजू दादा मला म्हणत होते, हे काय वाचता आरती नंतर? सोने की चढी रुपये की मशाल. तर हे काय आहे? तर आरती झाल्यानंतर भगवंतांनी जे जे परिधान केलेलं आहे, तर ते आपण जर म्हटले तर आपल्याला ती वस्तू दिसते. सोने की छडी, हातामध्ये सोन्याची काडी धारण केली आहे. मग भगवंतांनी अंगठी धारण केली आहे, कमरपट्टा धारण केला आहे, भगवंताचं मुख असं शोभत आहे. तर ते वर्णन केलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे ते बोलत असताना त्या त्या वस्तू पाहिल्या पाहिजे. तर त्याच प्रकारे इथे वर्णन करत आहे की भक्ती माता जेव्हा ध्यानावस्थामध्ये बसल्या तेव्हा त्यांना हृदयामध्ये कसे भगवान दिसू लागले. तर पिंपळाच्या पानासारखे भगवंताचे उदर आहे. त्यावरती त्रिवडी शोभत आहे, म्हणजे 3 रेषा शोभत आहे. कंठामध्ये अनेक प्रकारांच्या मोतीमाळा धारण केलेल्या आहे. वक्षस्थळावरती श्रीवत्साचं चिन्ह आहे. दोघही हातांवरती, दोघही भुजा भगवंताच्या अति सुंदर शोभत आहे. भगवंतांनी हातांमध्ये सुवर्णाचे कंगन धारण केले आहे. भगवंताच्या मुखामध्ये अति सुंदर अशी दंतपंक्ती शोभत आहे. पोपटाच्या चोच सारखी भगवंताची नासिका आहे. कमळच्या पाकड्यांसारखे भगवंताचे नेत्र कमळ आहे. विशाळ भगवंताचे ऊर्ध्व पुंड्र आहे, तिलक धारण केले आहे, म्हणजे कपाळावरती तिलक धारण केलेला आहे. कानांमध्ये मकराकार कुंडळ शोभत आहे. हा, हे मकराकार कुंडळच का, आपल्याला कधी असा प्रश्न होतो का? भगवंताच्या कानांमध्ये मत्स्याचे कुंडळ धारण केलेले असतात. पाहिलाय तुम्ही? तुम्ही पंढरपूर जा तरी पण मत्स्य आकृतीचे कुंडळ असतात. कुंडळ म्हणजे कानात धारण करणारे अलंकार. त्यानंतर पंढरपूर जा, तुम्ही वडताल जा तरी हरिकृष्ण महाराजला मकराकार कुंडळ असतात. लगभग सर्व देवतांना मकराकार कुंडळ धारण करवले जात असतात. तर ही स्टोरी कुठून सुरू झाली? कारण पुजारीला पण कित्येक वेळी माहित नसतं, तो पण वडतालला धरवतात का, मग आपल्या इथे तयार करा, मग आपल्या इथे पण भगवंताला ते लावा. त्यामागे कहाणी अशी आहे, शास्त्रांमध्ये तर वर्णन केलेलंच आहे, पण केव्हापासून भगवान धारण करू लागले मूर्ती स्वरूपाने? तर एक वेळा पंढरपूरला एक भक्त आला जो मत्स्यमार होता. आता भगवंताचा भक्त झाला, त्याला झालं की मला भगवंताला काहीतरी भेट द्यायला पाहिजे, दर्शनाला आलो आहे. कारण शास्त्रांमध्ये, सर्व शास्त्रांमध्ये असा नियम आहे की गुरुदेव नृपेक्षार्थम नगम्य मृत पाणीवी. गुरु, राजा आणि देव यांच्या दर्शनासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा खाली हाताने जाऊ नये. तर मी भगवंताच्या दर्शनासाठी आलो आहे, तर मला काहीतरी भगवंतांना द्यायला पाहिजे. मग मी तर माछीमार आहे, माझ्याकडे मत्स्य आहे, तर भगवंताला माझ्याकडे जे आहे मी ते भगवंताला देतो. आणि त्याने 2 मत्स्य घेतल्या आणि भगवंताला तिथे चरणाशी ठेवल्या, आणि भगवान त्याची भक्ती पाहून प्रसन्न होऊन गेले आणि प्रगट होऊन ते मत्स्यांना भगवंतांनी स्वतःच्या कानांमध्ये धारण केलं. आज पण अनेक कथा अशी आहे की जेव्हा भगवान प्रगट झाले तेव्हा जिवंत मत्स्य त्यांच्या कानामध्ये हलत आहे असं वर्णन आपल्याला ऐकण्यास मिळतं. आणि तेव्हापासून भगवान विठ्ठलनाथ त्यांच्या कानांमध्ये मत्स्याचे कुंडळ आहे, आणि तेव्हापासून सर्वत्र मग धीरे 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 मत्स्याकृती कुंडळ भगवान धारण करू लागले. तेव्हापासून हे मत्स्य कुंडळ भगवान धारण करतात. तर भक्तिमातांना जे भगवान दिसले हृदयामध्ये, त्यांनी मत्स्याकृतीचे कुंडळ धारण केले आहे आणि मस्तकावरती रत्नजडित मुगट धारण केलेला आहे, आणि भगवान मंद मंद हसत आहे. अशी प्रसन्न मूर्ती भगवंताचे दर्शन जेव्हा भक्तिमातांना झाले, आणि भक्तिमाता भगवंताची त्या क्षणी स्तुती करू लागले आहे की हे सर्व अवतारांचे अवतारी
मी तुम्हाला वंदन करते. साधू, देवता, ब्राह्मण, गाय आणि धर्माची असुरांपासून रक्षा करणारे आज तुम्ही माझ्या घरी पुत्र स्वरूपाने प्रकट झाले आहात. हे दुःखांना हरण करणारे श्रीहरी, मी तुम्हाला वारंवार वंदन करते. असे अनेक श्लोकांमध्ये भक्तिमातांनी भगवंताची स्तुती केली आहे. आणि त्यांना ज्ञान झालं की माझे जे पुत्र आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीहरीमध्ये स्वतःच्या मनांना जोडला आहे. डोळे उघडून समोर भगवान श्रीहरी बसले आहे, त्यांच्यामध्ये मन एकत्रित केलं आहे. आणि विक्रम संवत 1848 कार्तिक शुद्ध दशमीचा दिवस आहे. सकाळची वेळ आहे, शनिवारचा दिवस आहे आणि तुला राशीमध्ये सूर्याने प्रवेश केला. आणि त्याच समयी माता भक्ती देवी यांनी श्रीहरीमध्ये स्वतःच्या मनाला जोडून आणि स्वतःच्या पंचभौतिक देहाचा त्याग केला आहे. आणि दुर्वासाच्या शाप पासून भक्ती देवी या मुक्त झाल्या. सर्व परिवारजन धावत आला. परिवारजन धावत आले. तिघ पुत्र तिथे उपस्थित झाले आहेत. सर्व परिवारजन रडू लागले आहेत. पुत्र रडू लागले. धर्मदेव आले, विद्वान आहेत. धर्मदेवांनी येऊन सर्व संबंधी जनांना, पुत्रांना सांत्वना दिली आहे. उपदेश दिला आहे की जे काही होत असतं ते भगवंताच्या इच्छेने होतं. जो एक वेळा आला त्याला एक वेळा जायचं आहे, अशा प्रकारचा उपदेश सर्व परिवारजनांना दिलेला आहे. धर्मदेवांनी राम प्रतापजी यांना सांगितलं की यथाविधी तुम्ही आईंचा अग्निसंस्कार करा. आणि राम प्रतापजी यांनी मातांचा अग्निसंस्कार इत्यादी सर्व कर्म केले आहे. सुरत मुनी म्हणता, प्रतापसिंह राजा, भक्तिमाता या भगवंताच्या धामास गेल्यानंतर श्रीहरी आता ज्या भाऊंच्या पत्नी होत्या म्हणजे सुवासिनी वहिनी, त्यांना स्वतःच्या आई समजून त्यांच्या आज्ञेप्रमाणे राहू लागले आहे. हे प्रतापसिंह राजा, धर्मदेवांना पण आता कळून गेला आहे की आता माझा पण अंतिम समय जवळ आलेला आहे. मला पण आता माझ्या या देहाचा त्याग करावा लागणार आहे. म्हणून धर्मदेवांनी धीरे धीरे जे लौकिक कर्म होते त्या लौकिक कर्मांचा सर्व त्याग केला आणि हृदयामध्ये वैराग्य धारण केला आहे. सर्व विषयांपासून आता दूर राहू लागले. रसास्वादावरती विजय प्राप्त केला आहे आणि तपश्चर्या करून शरीराला कुश करू लागले आहे, म्हणजे सुकवू लागले आहे. स्वतःचे पुत्र हे परमात्मा आहे असं समजून त्यांच्यामध्ये गाढ प्रेम करू लागले. नित्य दशमस्कंदाचा पाठ करू लागले आहे आणि स्वतःचा अंतिम समय जवळ आहे असं समजून आता धर्मदेव निरंतर भगवंताचं ध्यान करू लागले आहे. भगवत परायण धर्मदेव झाले आहे. आता त्यांना कोणतंच भोजन पदार्थामध्ये रुची नव्हती. जे मिळालं ते खाऊन घ्यायचे, नाहीतर ध्यानामध्ये बसून राहायचे. नित्य दशमस्कंदाचा पाठ करीत असायचे. बघा, एक खूप छान उदाहरण मी काल वाचन केलं होतं. जोपर्यंत माणूस शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवान त्याला भेटत नाही. पूर्ण जीवनपर्यंत कचरा आपण आपल्यामध्ये भरभर केला असला, मग नंतर त्याला स्वच्छ पण करावा लागतो की नाही, आणि तरच मग स्वच्छ झालेला माणूस हा भगवंतापर्यंत जाऊ शकतो. आपले शास्त्र आपल्याला संसार करायला कधीच नाही म्हणत नाही. आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्मचर्य आश्रम पण आहे, गृहस्थ आश्रम पण आहे, पण सोबत सोबत वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम पण आहे की माणसाने एक वेळ झाल्यानंतर वापस फिरलं पाहिजे. म्हणून आपण दररोज नाही करू शकत असतो तर हरकत नाही, पण थोडा समय तरी आपण निरंतर नित्य भगवंताची भक्ती तर अवश्यपणे केली. ज्या दिवशी आपल्याने एक माळ झाली नाही, 5 माळ झाल्या नाही, किंवा भगवंताचे दर्शन झाले नाही, थोडं अध्यात्म कार्य झालं नाही, त्या दिवशी समजावं की आजचा दिवस हा व्यर्थ माझा
डोळे बंद झाल्यानंतर 1 रुपया पण सोबत येणार नाही आहे. पण केलेलं पुण्य कार्य आणि केलेलं पाप हे दोघंच आपल्या सोबत येणार. तर मग 60-70 वर्षानंतर अनंत युगांपर्यंतचा जो प्रवास आहे त्यासाठीचा माणसाने बुद्धिशाळी माणूस हा एकत्र करतो. बुद्धिशाळी माणूस हा लांब्या समयचा विचार करतो की आपल्याला ह्या देह पडल्यानंतर कोण येणार आहे. कोणी वारलेला व्यक्ती झोपवलेला असतो त्याच्याकडे पाहून विचार करावा की याचा बंगला, याच्या पत्नी किंवा याचे घर हे सोबत नेतोय का? याच्या सोबत आता काय जाणार आहे? याच्या सोबत आता याचे पाय उत्तर दिशाकडे केले आहे म्हणजे आता याच्या सोबत केलेले पाप आणि पुण्य दोघंच याच्या सोबत जाणार आहे. तुम्ही किती पण नाव कमवलेलं असलं, असे असे धुरंधर व्यक्ती मी पाहिले आहे की खूप मोठी त्यांचं जिवंत असताना नामना असते, पण गेल्यानंतर त्यांच्याशिवाय संसार पण थांबत नाही, त्यांच्याशिवाय काही उत्सव प्रसंग पण थांबत नाही किंवा त्यांच्याशिवाय परिवार पण थांबत नाही. सर्व स्वतःच्या रीतीने पुढे चालतात आणि याद करून करून वर्षातून 2 वेळा याद करता, 5 वेळा याद करतात आणि काही वर्षानंतर तेही लोक गेल्यानंतर त्यांना पण विसरलं जातं. म्हणून माणसाने स्वतःचाच विचार करावा. मी गेल्यानंतर माझं नाव लोक घेतील की नाही त्याचा तर विचारच करू नये. फक्त एकच विचार करावा की हा देह पडल्यानंतर मी केलेला माळा, मी केलेलं पुण्य कार्य, मी केलेला जे भजन भक्ती आहे तेच माझ्या सोबत येणार आहे. काही गोष्टी खूप मला सर्व कळतं बघा. काही लोक घरामध्ये 2-2 मुलं असतात, 2 सुना असतात, तरी पण सासूबाई काय म्हणते की नाही घरातले कार्य मला करावं लागतं. अंजूताईकडून शिकावं. सुनेच्या डोक्यावरती कामं टाकून येऊन जाता की नाही कथामध्ये दररोज. तरी सुद्धा कथेत यायचंय सकाळी 4 वाजता उठून जातात की नाही. यायचं आहे तर उठायचं आहे, बरोबर आहे. नक्की केलंय की जायचंच आहे, तर मग 4 वाजता पण माणूस उठून जातो. बाकी मी 6:30 वाजता उठतो दररोज आणि डोळेच उघडत नाही. कारण माझं कसं आहे, मी लिहून ठेवतो डायरीमध्ये की एवढे 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 काम मला करायचे आहे आणि डोकं शांत झाल्यानंतर रात्री मग ते काम मला सुचतात. मग ते कोणाला मेसेज टाकणे, कोणाला कॉल करणे, काही कामं जे असतात ते रात्रीच याद येतात. मग ते सर्व कामं किंवा काही पण लिहिणं आहे, काही कॉम्प्युटरचं वर्क आहे, ते सर्व रात्री सुचतात. मग ते 6-6:30 होऊन जातात. पण कथा करायची आहे, सकाळी 1 वेळा तरी वाचन करावं लागणार. तर 4:15 वाजता अशी झोप उडून जाते. म्हणजे नक्की केलं असलं तर व्यायाम पण होतो, नक्की केलं असलं तर झोप पण सकाळी लवकर उठते, नक्की केलं असलं, नियम घेतला असला तर दररोज आरतीमध्ये पण आहे. चेतन भाई आहे, आता ते डेली किती वाजता उठत असतील ते त्यांनाच माहिती आहे. पण श्रावण महिना आहे, कथामध्ये यायचं आहे, तर दररोज पोहोचून जातात. म्हणजे नक्की केलाय की कथेत दररोज जायचं आहे. शनिवार आहे, सुट्टी आहे म्हणून आज कथा देणारे पण आहे. छोटू दादा आज येऊन बसून गेले आहे. उद्या पण येतील. पण येतात आहे हे मोठी गोष्ट आहे. कारण की तुमच्या सर्वांपेक्षा मोठी जिम्मेदारी त्यांची आहे. तुम्हा सर्वांना एक एक आहे. त्यांचे 3 डेंजर आहे. तर वेळात नक्की केलं असलं तर वेळ निघतो. मी प्रसंग सांगत होतो की एक महिला दररोज एक संतांना भोजन द्यायची आणि दररोज एकच प्रार्थना करायची, महाराज काहीतरी उपदेश द्या, महाराज काहीतरी उपदेश द्या. ते संत दररोज तिला काहीच सांगत नव्हते. दररोज आता ऐकून ऐकून संतांचे कान पिकून गेले की आता याला तिला काहीतरी सांगावं लागेल. एके दिवशी जेवण घेतलं आणि सांगितलं की उद्याच्या दिवशी मी येईल आणि तुला उपदेश देईल. तिला खूप आनंद झाला. खूप दिवसांपासून वाट पाहत होती. दुसरा दिवस झाला, तिने बासुंदी तयार केली. कालची बासुंदी आठवण आहे ना, तशी नाही पण हिने व्यवस्थित तयार केली. बासुंदी तयार केली. सुंदर पकवान सर्व तयार केले. संत आले.
संत म्हणता एक काम कर, या कमंडलू आहे माझं, जे संत सोबत ठेवतात कमंडलू, लाकडाचं असतं, ते दिलं. सांगितलं की यामध्ये तू जे बनवलंय ते टाक. आता त्या बाईने ते घेतलं, पाहिलं तर त्यामध्ये कचरा भरला होता. तर त्या बाईने ते काढला कचरा, त्याला पाण्याने धुतलं, स्वच्छ केलं आणि नंतर त्यामध्ये बासुंदी भरली. बघा आता बासुंदी सध्या श्रावण महिन्यात चालू आहे, तर बासुंदीचेच प्रसंग आठवतील. बासुंदी भरली आणि बासुंदी भरली आणि त्या संतांना दिली की महाराज यात कचरा खूप होता, आम्ही स्वच्छ केला आणि नंतर यामध्ये बासुंदी भरली. संत म्हणतात की आधी तू कचरा स्वच्छ केला की नाही? स्वच्छ झाल्यानंतर बासुंदी टाकली की नाही? त्याच प्रकारे जोपर्यंत मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत केलेला उपदेश हा लागू होत नाही. म्हणून आधी जोपर्यंत तुझं मन निर्मळ झालं नाही, तोपर्यंत मी तुला काही सांगू शकत नव्हतो. आता मी तुला सर्व काही सांगू शकेल. त्या प्रकारे धर्मदेवांनी आता स्वतःच्या सर्व वृत्त्या ताणून घेतल्या आणि भगवंतामध्ये जोडून दिला आहे. सर्व व्यवहार होता तो रामप्रतापला देऊन टाकला, की आता तुम्ही सर्व हे सांभाळा. आणि त्या समयामध्ये निर्जळा एकादशी आली. आपली एकादशी उद्या आहे बरं, 23 तारखेची एकादशी आपली. तर निर्जळा एकादशी आली आणि त्या समयी त्यांच्या शरीरामध्ये ताव आला आहे. ताव एवढा भयंकर होता की शरीर खूप त्रास देऊ लागलं. झोप लागत नाहीये रात्रीच्या समयी आणि त्या समयी भगवान श्रीहरी जाऊन धर्मदेवांची चरण सेवा करू लागले आहे. आणि चरण सेवा करत असताना अतिशय शरीराला त्रास होत आहे असं समजून भगवंतांनी कृपादृष्टी केली आणि धर्मदेवांना समाधी झाली आहे. आणि समाधीमध्ये धर्मदेवांना वृंदावनाचे दर्शन झाले. वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकांसह रास क्रीडा करत आहे असे त्यांना दर्शन झाले. अद्भुत भगवान श्रीकृष्ण यांनी शृंगार केले आहे. मस्तकावरती मोर मुगट धारण केला आहे आणि बासुरीचा नाद करीत आहे. सर्व दर्शन धर्मदेवांना समाधी अवस्थामध्ये झाले आहे. आणि समाधी अवस्थामध्ये झालेले दर्शन ते स्वरूप भगवान श्रीहरीचे दर्शन झाले, त्यांच्यामध्ये समाहित झाले आणि समाधी तुटली आणि समाधी तुटल्याबरोबर डोळे उघडले तर तेच श्रीहरी समोर धर्मदेवांना दिसू लागले आहे. माझे पुत्र हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे हे कळता बरोबरच धर्मदेवांनी स्वतःच्या जागेवरून उठून आणि तरत भगवान श्रीहरी यांना आलिंगन केले आहे. आणि आलिंगन करून अश्रूंच्या धारेने भगवान श्रीहरी यांना पाहून धर्मदेव रडू लागले आहे आणि भगवान श्रीहरी यांची स्तुती करू लागले. धर्मदेवांनी स्तुती केली की हे भगवान श्रीहरी, तुम्ही सर्व या जगताचे एकमात्र स्वामी आहात. तुम्ही साक्षात श्रीकृष्ण आहात. तुम्ही सर्व तंत्र स्वतंत्र आणि हमेशा सत्यवादी आहात. आज तुम्ही माझ्या इथे पुत्र स्वरूपाने प्रगट झालेले आहात. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे श्रीहरी, माझा हा देह मला माहिती आहे 5 ते 6 दिवसांमध्ये पडून जाणार आहे. याचे लक्षण मला दिसत आहे. आणि म्हणून मला जरा पण भय नाही की माझा हा देह पडणार आहे. मला जरा पण चिंता नाही की माझा हा देह पडणार आहे. पण मला एकच गोष्टीचं दुःख आहे, एकच गोष्टीचा विरह आहे की आता मला तुम्हाला सोडून, या देह सोडून आणि जावं लागणार. कारण आतापर्यंत मी तुमच्या सानिध्यामध्ये होतो. म्हणून मला असं वरदान द्या की मला तुमचा कधी वियोग होणार नाही. आणि त्या समयी घनश्याम महाराज म्हणू लागले, हे पिताजी, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात की मला माझ्या स्वरूपाचं तुम्हाला ज्ञान झालं आहे. म्हणून तुम्ही या पंचभौतिक देहाचा त्याग करा आणि तुम्ही त्याग केल्यानंतर तुम्ही दिव्य देहाने माझ्या सानिध्यामध्येच कायम राहाल. तुमच्या परिवारासहित तुम्ही माझ्या सानिध्यामध्ये
कायमस्वरूपी निवास करून राहाल असं मी तुम्हाला वरदान देतो. धर्मदेवांनी स्तुती करत असताना यामध्ये एक अद्भुत श्लोक लिहिला आहे. भगवंताच्या समोर येऊन हात का जोडायला पाहिजे या श्लोकाच्या माध्यमातून धर्मदेव सांगतात. धर्मदेव म्हणतात की हे श्रीहरी, तुम्ही मनाला हरणारे आहात. ह्या दुनियामध्ये दोन हात जोडल्याशिवाय तुमचे उपकार कोणीच फेडू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी नित्य दररोज दोन हात जोडतो. आणि आज तुमचं ज्ञान मला यथार्थ झालं आहे म्हणून साष्टांग प्रणाम मी तुम्हाला करतो. आणि धर्मदेव साष्टांग प्रणाम करायला गेले पण घनश्याम महाराजांनी त्यांना थांबवलेला आहे. अशा प्रकारे धर्मदेवांना स्वरूपाचं ज्ञान झालं. धर्मदेवांनी स्वतःच्या दोघही पुत्रांना बोलवलं आहे, रामप्रताप आणि इच्छारामला, आणि सांगितलं की मी तुम्हाला ज्या मंत्रांची दीक्षा दिली होती, ज्या श्रीकृष्णाचं आपण ध्यान करतो, तेच श्रीकृष्ण साक्षात हे तुमचे भाऊ हे श्रीहरी आहे. म्हणून तुम्ही यांच्या आज्ञेमध्ये राहा आणि हेच साक्षात श्रीकृष्ण आहे असं समजून यांच्यामध्ये स्वतःच्या मनाची वृत्ती ठेवावी, यांचं पूजन करावं. सुरत मुनी म्हणतात, हे प्रतापसिंह राजन, अशा प्रकारे दोघही पुत्रांना उपदेश दिला. आणि शेवटी श्रीहरी यांनी धर्मदेवांना विचारलं आहे, पिताजी तुमची काही अंतिम इच्छा असली तर ती तुम्ही मला सांगा. त्या समयी धर्मदेव म्हणतात की हे श्रीहरी, माझी आता लौकिक काही अंतिम इच्छा राहिलेली नाही. पण तुम्ही विचारत आहात आता माझ्याने पूजा होऊ शकत नाही, अजून पण या देहाचे काही दिवस बाकी आहे असं मला वाटत आहे. म्हणून माझी अंतिम एक इच्छा अशी आहे की मला अंतिम समय अर्थासहित श्रीमद भागवतजीची कथा ऐकायची आहे. आणि ही अंतिम इच्छा ऐकता बरोबरच राम प्रताप यांनी एक विद्वान ब्राह्मणांना बोलवलं आहे. सुंदर मंडप तयार केला. मंडपामध्ये उंच सिंहासन तयार करून त्यावरती व्यासगादी ठेवली. त्यावरती त्या विद्वान ब्राह्मणाला बसवलं आणि श्रीमद भागवतची कथा प्रारंभ करवली आहे. धर्मदेव संपूर्ण दिवस पर्यंत श्रीमद भागवतची कथा ऐकायचे, रात्रीला त्या कथेचं मनन करायचं. 6 दिवस पूर्ण झाले. 7वा दिवस आला. 7व्या दिवशी सकाळच्या समयी कथा श्रवण केली. कथा श्रवण करून आणि अनेक प्रकारांची दान दक्षिणा रामप्रताप यांनी वक्ताला दिली आहे. सुंदर हत्तीवरती बसवून घरापर्यंत वक्ताला सोडला आहे. अनेक ब्राह्मणांना बोलवले. अनेक ब्राह्मणांना अनेक प्रकारांच्या दान दक्षिणा दिल्या आहे. आणि त्या समयी सर्वांना विदाई केले. परिवारजन एकत्रित झाला होता, त्या सर्वांना भोजन करवले आहे. आणि भोजन करवून त्या समयी दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या वेळेस धर्मदेवांच्या शरीराला पुन्हा ताव आला आहे. श्वास जोर जोराने धर्मदेव घेऊ लागले. म्हणजे तिघही पुत्र समजून गेले की आता पिताश्रींची अंतिम अवस्था आहे. आणि जमिनीवरती गाईच्या शेणाने सारवून त्यावरती दर्भ ठेवले आहे. अनेक तीळ त्यामध्ये टाकून आणि धर्मदेवांना जमिनीवरतीच झोपवलेले आहे. आणि सर्व परिवारजन एकत्रित झाला. परिवार समजून गेला की आता धर्मदेवांची अंतिम क्षण आहे आणि परिवारजन एकत्रित होऊन आणि भगवंताचा नाव उद्घोष करू लागले आहे. भगवंताच्या नावाची धून करू लागले. आपल्या परिवारामध्ये आपल्याला कळून जातं की हा व्यक्ती आता देह सोडणार आहे. तर त्या समयी दुसरी सांसारिक कोणती चर्चा न करता भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. त्याला ऐकू जाईल या प्रकारे भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. तर अंतिम समय आपण भगवंताचं नाव घेतलं, त्याला आपण भगवंताचं स्मरण झालं, तर किती पापकर्म असले तरी सुद्धा ते पापकर्मांच्या कारणाने यमदूत त्याला घ्यायला येणार नाही. तो भगवंताच्या धामामध्ये जाईल. घरामध्ये गंगाजळ ठेवावं. घरामध्ये
भगवंताचं अभिषेक केलेलं जळ ठेवावं, त्याच्या मुखामध्ये तुलसीपत्र ठेवावं, त्याच्या मुखामध्ये गंगाजळचे 2 थेंब ठेवावे, त्याच्या कंठामध्ये तुलसी माळ धारण करवावी. तर अंतिम समय या प्रसादीच्या वस्तू धारण केल्याने पण त्या जीवाची अधोगती होत नाही, त्याची ऊर्ध्वगती होते. त्याला दुसरा पुन्हा मनुष्याचा देह मिळतो, किंवा त्याला पुन्हा श्वेती बद्रिका आश्रमामध्ये भगवान पाठवून त्याच्याकडून तप करवून घेतात आणि त्याला भगवंताच्या शेवटी धामामध्ये घेऊन जात असतात. धर्मदेव होते, साक्षात धर्ममूर्ती आहे, यांचा अंतिम समय आहे आणि त्या समयी मनाला भगवान श्रीहरीमध्ये त्यांनी जोडले आहे आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये स्वतःच्या मनाला जोडून सहजरीतीने स्वतःच्या देहाचा धर्मदेवांनी त्याग केला आहे. सर्व परिवारजन रडू लागले आहे, सर्व तिघही पुत्र रडू लागले आहे आणि राम प्रतापजी यांनी पितृमेधस विधीच्या माध्यमातून धर्मदेवांचा अग्निसंस्कार केला आहे. आणि त्यानंतर नगरजन हे सर्व परिवारजनांना आश्वासन देऊ लागले. 7 पिढीपर्यंत जे पण ज्ञातीजन होते त्या सर्व ज्ञातीजनांनी 10 दिवसाचं सुतक पाडला. त्यानंतर 7च्या पुढे 14 पिढीपर्यंतचे जे ज्ञातीजन होते त्या सर्वांनी 3 दिवसाचं सुतक पाडला आहे. आणि जो धर्मदेवांचा शिष्य वर्ग होता त्यांनी 1.5 दिवसाचं सुतक पाडलं आहे. म्हणजे जे तुमचे माळ देणारे गुरु असले त्यांचं सुतक किती दिवसाचं असतं? 1.5 दिवसाचं. ज्या दिवशी वारले तो पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा अर्धा दिवस. अशा प्रकारे 1.5 दिवसाचं सुतक सर्व जे शिष्यजन होते त्यांनी सर्वांनी पालन केलं आहे. राम प्रतापजी यांनी अनेक प्रकारांचे श्राद्ध या प्रसंगी केले आहे. राम प्रतापजी यांनी पिताला अग्नी स्नान करवून आणि त्यानंतर सर्व परिवारजन येऊन सरयू मध्ये त्यांनी अस्थि संचर कर्म श्राद्ध कर्म त्या प्रसंगी केला आहे. 10व्या दिवशी पिंडदान इत्यादी करून आणि गावाच्या बाहेर जाऊन आणि मस्तकावरचे दाढी मूछ इत्यादी सर्व केस त्यांनी उतरवले आहे. अशा प्रकारे परिवारजनांनी सर्व धर्मदेवांचा विधी केला. सुरत मुनी म्हणतात, हे प्रतापसिंह राजन, शेरीच्या इच्छेने जे दोघही भावांना धर्मदेवांनी ज्ञान दिलं होतं ते दोघही भाव विसरून गेले की साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्या कारणाने लौकिक वृत्तीने हे माझे भाऊ आहे, मधल्यामध्ये प्रेम होता पण हे साक्षात भगवान आहे हे ज्ञान दोघही भावांना विस्मृत झालं आहे. अशा प्रकारे 42व्या अध्यायापर्यंत शतानंद स्वामींनी भगवान श्रीहरी छपैयामध्ये आणि अयोध्यामध्ये राहिले आणि जे जे बाळचरित्र केले त्या सर्व कथा इथपर्यंत लिहिल्या आहे. घनश्याम महाराज छपैयामध्ये आणि अयोध्यामध्ये मिळून 11 वर्ष 3 महिने आणि 1 दिवसापर्यंत राहिले. माता पितांना सुख दिलं आणि अनेक त्यांनी चरित्र छपैयामध्ये आणि अयोध्यामध्ये राहून केले आहे. छपैयामध्ये जे राहिले त्यापेक्षा पण जास्त अयोध्येमध्ये भगवान श्रीहरी राहिलेले आहे. जिथे आपलं आज स्वामीनारायण मंदिर आहे त्या स्थानी धर्मदेवांचं घर होतं आणि त्या स्थानी अनेक लीला चरित्र घनश्याम महाराजांनी केलेले आहे. सत्संगी जीवन मध्ये जेवढे लिहिले आहे ते मी तुम्हाला सांगितले. त्याशिवाय पण अनेक संतांनी भगवंताचे बालचरित्र छपैयाचे आणि अयोध्येचे लिहिलेले आहे. तर ते सर्व चरित्र भगवंतांनी त्या भूमीवरती राहून केले. म्हणून अवश्य त्या धामांची यात्रा आपण केली पाहिजे. अयोध्यापुरीची पण यात्रा आणि छपैयाची पण यात्रा केली पाहिजे, कारण आपले इष्टदेव यांचं जन्मस्थान ते आहे. बालचरित्र भगवंतांनी जे केले ते स्थान ते आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी तिथे राहून जे चरित्र केले, बिहारीलालजी महाराजांनी हा संपूर्ण प्रसंग म्हणजे म्हणायला गेलो तर पहिल्या अध्यायापासून तर या 42व्या अध्यायापर्यंत जर एक श्लोक मध्ये लिहायचं झालं तर बिहारीलालजी महाराजांनी हरिलीलामृत ग्रंथामध्ये अद्भुत हा एक साखी लिहिलेली आहे.
वंदो श्री हरि कृष्ण धर्म सदने जे जन्म जेने धर्यो कृत्यानो वडी काळी दत्त खडनो जेने पराजय कर्यो की बाळ चरित्र अद्भुत अति जेने अयोध्या प्रती माताने पचितातने पण दिधी दुर्लभ्य दिव्य गती. इथपर्यंतची कथा बिहारी लालजी महाराजांनी पण या शार्दूल विक्रीडित छंदामध्ये सुंदर साखीमध्ये लिहिलेली आहे. यानंतरची कथा वन विचरणची कथा आहे. तर भगवंतांनी संपूर्ण भारत भ्रमण कशा प्रकारे केलं. जर तुम्हाला अशी इच्छा झाली की आता आपलं वय झालं आहे, भगवान जिथे जिथे फिरले तिथे तिथे मला पण फिरायचं आहे, तर मग आपल्या सर्वांसाठी कामाची ही कथा आहे. तर उद्यापासून आपण ती कथा श्रवण करू. श्रीपतीम श्रीधरम सर्वदे ईश्वरम भक्तिधरम वासुदेवम हरे माधवम केशवम कामदम कारणम स्वामीनारायणम नीलकंठम भजे सहजानंद स्वामी महाराज की. स्वामी नारायण स्वामी.